सप्रेम जय महाराष्ट्र. खरं तर हसू येत आहे. आता मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आता कधी पण लागू शकते. आता त्या निवडणुकीच्या माध्यमातून आता आपले सीएम साहेब देवाभाऊ यांनी म्हणे रणशिंग फुंकलं आणि आपल्या कार्यकर्त्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना ते ज्ञान देत होते, शिकवण देत होते, प्रशिक्षण देत होते. काय असेल ते कशा प्रकारे ते शिकवतात आणि कोणत्या प्रकारे काय काय जादूटोणे करतात ते त्यांनाच माहिती. देवाभाऊ तुम्ही सांगतात का ठाकरे ब्रँड फक्त बाळासाहेब ठाकरे होते. होय, बाळासाहेब ठाकरेच होते. तो ब्रँड आहे म्हणून हा महाराष्ट्र आहे. अहो, हे उद्धव साहेब ठाकरे असतील, राजसाहेब ठाकरे असतील, हे त्यांचं रक्ताचं नातं आहे हो. तुमचा ब्रँड नेमका कोणता? तुमचा ब्रँड जर काढायला गेलं तर तुमचा ब्रँड हा भ्रष्टाचाराच्या दिशेने जातो. भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यामध्ये जेल भोगलेला तुमचं काय नगरपालिकेचं त्यावेळेस तुमची जी नागपूरची महानगरपालिका असेल तिथं तुम्हाला तुमच्या ब्रँडला त्यावेळेस शिक्षा झालेली आहे. तुमचा ब्रँड काय हे सगळ्या जगाला माहिती आहे. तुम्ही ब्रँड बद्दल बोलूच नका आणि तुम्ही ठाकरे ब्रँड बद्दल बोलूच नका. अहो, तुम्ही ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. तुमचं काम काय आहे? सध्या अतिवृष्टी झाली सगळीकडं. बघायला गेलं तर हा शेतकरी आज पिचलेला आहे, चिखलामध्ये माखलेला आहे. चिखलामध्ये त्याचं नुकसान झालं, त्याचं पीक सडलंय, त्याच्या घरात पाणी गेलंय, त्याचे बैल, त्याचे जनावर, गाई, म्हशी, शेळ्या वाहून गेलेत. अहो, तुम्ही आता मराठा समाजाला स्वतः आरक्षण दिलं म्हणतात आणि कोटी कोटी रुपयाच्या जाहिरातीवर खर्च करतात. मग तुम्ही त्या शेतकऱ्याला तेच कोटी कोटी रुपये जाहिरातीचे का तुम्ही त्यांनी मदत जाहीर करत नाही? फक्त पंचनाम्याचा तुम्ही फक्त कागदाचे घोडे तुम्ही मिरवतायत. अरे कशा करतात? ठाकरे ब्रँड बद्दल तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही तर मोदीच्या जीवावर जगतायत सगळे. तोही फुगा आता फुटणार आहे. उगाच तुम्ही जे म्हणतात ना का 2019ला कशा पद्धतीने ठाकरे सरकार आलं, त्याच्यानंतर मग आम्ही कसं केलं, आता कसं आम्ही बहुमतात आलो, तुम्ही कसं केलं ते सगळ्या जगाला माहिती आहे. ठाकरे कुटुंबियांनी, माननीय संजय राऊत साहेबांनी मध्यस्थी करून तुम्ही आमच्याशी दागा फटका केला म्हणून आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलो. पण तुम्ही तर पक्ष फोडला. चोरीनं आमदार पळवले. गुवाहाटी, कुठं गोवा, कसे कुठं कोण कोण नाचले ते सगळं आणि सगळं या रयतेच्या लक्षात, नजरेतून मेंदूत आणि मेंदूतून हृदयात आणि शिवसैनिकांच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत ते स्मरणात राहणार आहे. ते विसरणार नाही आम्ही. ठीक आहे, आज सगळ्या तुमच्या कायदे तुमच्या खिशामध्ये, सगळ्या ईडी बिडी काय सीडी सगळं तुमच्या खिशातलं आहे हो, म्हणून तुम्ही हे करू शकता. तुम्ही ठाकरे ब्रँड बद्दल बोलता ना, तुमच्या ब्रँड बद्दल बोला ना. मोदीच्या जीवावर जगणारे सगळे तुम्ही. अहो, तुम्हाला तर मोदी साहेबांना घेऊन यावं लागतं प्रचारासाठी महाराष्ट्रात. मग तुमच्यापैकी कोण कोण आहे असा प्रमुख चेहरा सांगा ना. ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँडच राहणार आहे आणि त्याचे खरे वारसदार ठाकरेच आहेत. आहे आमच्याकडं एकाधिकारशाही आहे. आमचा पक्ष हा विचारांवर चालतो. तुमच्यासारखं नाही खोटं बोलून, लबाडी करून. अहो, काय सगळीकडे तुमचेच बॅनर, प्रत्येक चॅनलला तुमचीच जाहिरात. जसं काय तुम्हीच आम्हाला आरक्षण दिलं. मग दिलं का नाही दिलं अजून ते तर स्पष्ट होऊ द्यात. बाकीची पिल्लावळ सोडली तुम्ही कुत्र्यासारखी भुकायला मराठा समाजावर. आणि अशा पद्धतीनं तुम्ही सांगता ठाकरे ब्रँड बद्दल बोलतात. खरं तुम्हाला नैतिक अधिकार नाही देवा भाऊ. अहो, किती लबाड बोलणार, किती खोटं बोलणार. जनतेला आता पटतंय सगळ्या गोष्टी. कशा पद्धतीनं तुम्ही आमचे आमदार पळवले, कशा पद्धतीनं तुम्ही शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला, हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे, माहिती आहे, दिसलंय आणि कोणी विसरणार नाही. आम्ही जगजाहीर केलं, आम्ही जगजाहीर आघाडी केली. ती का केली? तुम्ही आमच्याशी गद्दारी केली म्हणून आम्ही केली आघाडी. पण आघाडी केली काय वाईट नाही केलं. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस एका देशाचे दुश्मन नाहीये. तुम्ही देशद्रोही ठरवता इतर प्रादेशिक पक्षांना, लक्षात घ्या. तुमचा फुगाही फुटलाय हो. आता नोटबंदी असेल, कोरोना काळात केली तुम्ही सक्तीची बंदी.
अनेक तुम्ही आता जीएसटी कमी केला तुम्ही, तो कशासाठी केला, का केला, त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम व्यापाऱ्यांना उभे राहत आहेत हे जरा निक्षून बघा. मग तो एक तर जीएसटी वाढवलाच नव्हता पाहिजे. एक तर तुम्ही नोटबंदीनं कंबरडं मोडलं, आता तुम्ही जीएसटी कमी करून मध्यावरच सगळा खेळ खंडोबा केला तुम्ही व्यापाराचा. त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीयलमध्ये किती कागदपत्रात त्यांचा घोळ होतोय, किती प्रकारे त्यांचं नुकसान होतंय. गेलेला माल जो त्या जीएसटीने गेलाय, आता तुम्ही अचानक जर जेवढा जीएसटी कमी 5% आणला, त्या कंपनीचं त्या इंडस्ट्रीयलचं किती नुकसान होणार आहे तुम्ही लक्षात घेतलं का? तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना भले निवडणुकीसाठी, आता तुम्ही किती, तुमच्यात जर खरी हिंमत असेल ना, वारंवार सगळेच पक्ष सांगताय, मी पण एक छोटासा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सांगतो, बॅलेट पेपरवर आपण निवडणुका घ्याव्यात. देवा भाऊ असेल हिंमत तर खरं तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली, 300 मतं महाविकास आघाडीला पडलेत, 17 मतांचा घोराटा तुम्ही केला. जर हे मशीनवर वोटिंग झालं असतं तर निश्चितच महाविकास आघाडीला 50च्या वरती मतं पडले नसते. ईव्हीएम मशीन मध्ये तुम्ही घोटाळा केला असता. ब्रँड बद्दल बोलू नका, तुमच्यावर बोलण्यासारखं खूप आहे, पण महाराष्ट्राच्या रयतेमधला मी एक छोटासा भाग आहे. मी मुख्यमंत्र्यांचा, माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मी खालच्या भाषेत जाऊन बोलू शकत नाही, कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे साहेब यांचे संस्कार आमच्यावर चांगले आहेत, म्हणून आम्ही ते शब्द वापरत नाही. तुम्ही ठाकरे ब्रँड बद्दल बोलतात, बाळासाहेबांबद्दल बोलतात, पण बोलताना उद्धव साहेबांबद्दल तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. ते आमच्यातला कुठलाही निष्ठावंत शिवसैनिक सहन करणार नाही, हे आपण लक्षात घ्यावं. ही भारतीय जनता पार्टी पक्ष नाही, आमचा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. आम्हाला उगाच चिथवू नका. असेल हिंमत तर आता मुंबई महानगरपालिका, एक महानगरपालिका फक्त तुम्ही बॅलेट पेपरवर घ्या, खरंच जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर. आपला स्वतःचा पक्ष बघावा, कशा पद्धतीनं तुम्ही काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, मनसेचे आमदार पदाधिकारी फोडून तुमचा पक्ष फुगवलाय. ब्रँड बद्दल बोलू नका. आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड ठाकरेच आहे, आमचा ब्रँड ठाकरेच राहणार. आणि या निवडणुका येतील जातील, पण शिवसेना पक्ष, निष्ठावंत शिवसैनिक हा उगतच राहणार, हा तयार होत राहणार. कारण शिवसेना ही फॅक्टरी, तुम्हाला फोडायचे तितके फोडा, पण त्याच्यापेक्षा 100 पटीनं निष्ठावंत शिवसैनिकात तयार होत जाणार. ही कसली किंमत आहे माहिती आहे? ठाकरे ब्रँडची, बाळासाहेब ठाकरे ब्रँडची. आणि त्याचा वारसा म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे ब्रँड, राजसाहेब ठाकरे ब्रँड. आणि ठाकरे ब्रँड अधिक मुंबई, अधिक महाराष्ट्र, आणि बरोबर सत्तेशी काही घेणं नाही. फक्त जनतेच्या हितासाठी लढणारा हा पक्ष, जनतेच्या हितासाठी लढणारी होणारी आता युती, न्याय हक्क मिळवण्यासाठी होणारी युती. सत्तेशी पहिल्यापासून शिवसेनेला देणं घेणंच नव्हतं. हा आहे आमचा ठाकरे ब्रँड. ठाकरे ब्रँड बद्दल तुम्ही बोलू नका, तुम्हाला नैतिक अधिकार नाही. तुमच्या कार्यकर्त्यांना काय शिकवायचं ते शिकवा, काय जादूटोणे ते शिकवायचे शिकवा, खोटं बोलण्याचं शिकवा, पार खोटं बोला, रेटून बोला शिकवा, पार धर्माबद्दल, पार तुम्ही जातीय ते निर्माण करण्याबद्दल शिकवा, हिंदू मुस्लिम कसे वाद पेटवायचे ते शिकवा, काय तुम्हाला कुठं दंगली घडवायची आहे ते शिकवा, उलटा पालट कशी करायची ते शिकवा, चांगल्या कुटुंबामध्ये 2-2 भावामध्ये 2 बहिणींमध्ये कसे वाद लावून मतं मिळवायची ते शिकवा. पण ठाकरे ब्रँड बद्दल बोलू नका. ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँड आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. ठाकरे ब्रँड